श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत ऐकता त्याचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काने. तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले, काही अनुभव न आले. तो नवल एक वर्तले, ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगाती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक, लिहून देतो पेढेवरी. उभयंतासी ते मानले, तत्काळ तयापरी केले. तो नवल एक वर्तले, ऐका सादर होऊनी. अफूचा भाव वाढला, व्यापाराते नफा झाला. हे सांगवया पंडिताला, मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकूनी वर्तमान, आनंद झाला त्या लागून. हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्याचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांसी, जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकूनी उभयंतांसी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य, ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहून या स्वामीमूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने. पाहुणी समर्थांची मूर्ती, तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयनपाती, न लवती तयांची. तेव्हा समर्थे तयांसी, शिव राम मारुती ऐसी. नामे दिदली त्रिवर्गासी, अनेक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक: गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक: आकाशात पतित तोयम यथा गच्छति सागरम, सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते. श्लोक: इदमेवम शिवम इदमेवम शिवम इदमेवम शिवम इदमेवम शिवम. 300 रुपये तयांनी आणिले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारले श्री समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी, त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सनिध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे तन्मन स्वामी चरणी जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता, गोड न लागी संसार वार्ता चैन नशे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गाने चांदीच्या पादुका करवोनी अर्पाव्या स्वामीचरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहोनिया डोळेभरी, माता ठेविला चरणांवरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या, त्या श्रींजवळी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या, पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा. पायी वागवी भक्तसखा दिदल्या नाही कोणा ते.
हरिभाऊ एके दिनी समर्थ सनिध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूने. मग छाटी कफनी जोडी समर्थे तयासी दिदली, ती घेऊनी त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी, म्हणती जाऊनी सागरतीरी किल्ला बांधूनी राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज, नको करू अन्य काज जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार, लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊने. सद्गुरूने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भवव्यथा, उपरती झाली चित्ता षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती, द्रव्य प्राप्तीस्तव निश्चिती ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे, सत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयांसी न मानवे गुरु जे केवळ पोट भरू, भवसागर पैल तिरू उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविता वरद हस्त दिव्य ज्ञान शिष्याते. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले, संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता, ती करी बहुत आकांता घेत ऊर बडवोनी. म्हणे जोडोनिया कर लुटविता तुम्ही संसार, हा नवे विचार दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढले आपण, परी आता अवलक्षण आपण काय आठवले. हसतील सकल जन धिक्कारतील पिशून, उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ही कैसी, त्यागोनिया संसार सुखासी दुःख डोही का पडता. संसार सुख भोगून पुढे येता वृद्धापन, मग करावे मोक्ष साधन सेवावे वन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडूनी जाऊनी बसाल जरी वनी, तरी मग सांगा कोणी मजला की पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिली असे आन स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तूही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य, संसारी मन विरक्त माझे न होय कदापि. आता जरी आपण संसार टाकीला लुटून, हे केले महत्त्व पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे, यासी काय पुण्यकार्य म्हणावे. पाप उलटे होत असे. विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे करी तसे तियेचे. परितारेच्या चित्तात षडरिपू होते जागत, संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी, त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार तियेसी न सुचे अनुमात्र, धरोनिया दुराग्रह स्वामी सुता बोधित असे. षड्विकार त्यागोनी रतला जो स्वामीचरणी, दृढनिश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटवेले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामीसुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामीसुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त, परिजन त्याते निंदित नाना दोष देऊनी. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले, सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले बहुदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली, त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदाभाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.